हत्ती हल्ल्यातील वनशहीद पाटील यांनी जोखीम पत्करून कर्तव्य बजावलं. कोल्हापूर उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांचं प्रतिपादन. आजरा वन विभागाच्या वतीनं वनशहीद दिनानिमित्तानं झालं पाटील यांच्या स्मारकाचं लोकार्पण. आजरा वन विभागातील कर्मचारी आणि आजरा तालुक्यातील गवसे येथील प्रकाश पाटील यांनी जोखीम स्वीकारून जीवाची पर्वा न करता हत्ती परतवण्याचं कर्तव्य बजावलं. त्यामध्ये दुर्दैवानं झालेल्या हत्तीच्या हल्ल्यात ते वर्षभरापूर्वी 23 ऑक्टोबरला शहीद झाले. त्यांनी वन विभागासाठी केलेले आपल्या जीवाचं योगदान अनमोल आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन कोल्हापूरचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी आजरा इथं केलं. आजरा वनपरिक्षेत्र वनाधिकारी डॉक्टर स्मिता डाके प्रमुख उपस्थित होत्या. आजरा येथील सुलगाव रोपवाटिकेमधील वन विभागाच्या कार्यालयात आज वनशहीद दिन साजरा करण्यात आला. याचं औचित्य साधून जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते वनशहीद प्रकाश पाटील यांच्या स्मारकाचं उद्घाटन झालं. हत्तीला हुसकावण्यासाठी इतर साथीदारांसह वनशहीद पाटील येथील घाटकरवाडीच्या जंगलात गेले असता जंगली हत्तीकडून आकस्मिकपणे झालेल्या हल्ल्यात ते वनशहीद झाले. त्यांची जोखमीची कर्तव्यपूर्ती इतरांना प्रेरक ठरावी यासाठी त्यांचं स्मारक आजरा वन विभागाच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आजरा वन विभागाचे वनपाल TH पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. जी गुरुप्रसाद म्हणाले, पाटील यांचं योगदान स्मरणात ठेवून वन विभागानं त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य केलंय. त्यांच्या अडीअडचणीही सोडवल्या आहेत. येत्या महिन्याभरात पाटील यांच्या वारसाला वन विभागात नोकरी दिली जाईल. त्यांच्या कुटुंबाला इथून पुढेही सर्वतोपरी सहकार्य राहील. त्यांच्या हौतात्म्यानं सर्वांना कर्तव्याची जाणीव करून दिली असून त्यांची स्मृती चिरंतन राहील. या स्मारकाचं आज लोकार्पण झालंय असंही यांनी यावेळी जाहीर केलं. यावेळी वनशहीद पाटील यांच्या स्मारकाला वनविभाग अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईकांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी प्रसंगी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष कृष्णा डिळेकर, वन खाते पतसंस्था संचालक दत्ता पाटील, वनपाल बाळेश न्हावी, सागर यादव, भरत निकम, संदीप शिंदे, वनरक्षक TS लटके आदींसह वनरक्षक, कर्मचारी, वनमजूर, हत्ती हकारा गटाचे सदस्य तसंच गवसे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.